अथवा भुके तहाने चित्ती सदा देव आठविती ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विधरंग तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विधरंग श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं मोक्तारं कलिपङ्कमग्नजनता वृन्दस्य भक्तप्रियं गोपी गणवेष्टितं मधुरया वाण्या स्तुतं सज्जनैः तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्रीपाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गा करू प्रथम पांडुरंगा करू उतरे चरणासंदिया उतरे चरणासंदिया उतरे चरणासंदिया कृपादाने कथेता विस्तार कृपादाने कथेता विस्तार कृपादाने कथेता विस्तार कृपादाने कथेता बाबाजी सद्गुरु दास सत्वा नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आम्हा सोय रे हरिजन जनी भाग्य निकिंचन ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विधरंग प्राप्त स्थळ कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैरागी शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा संतपर या प्रकरणातील 4 चरणांचा असून या अभंगाद्वारे तुकाराम महाराजांनी ते ज्यांना सोयरा म्हणतात अशा संतांची लक्षणं सांगितलेली आहे. या क्षेत्र स्वरूप असलेल्या कुडसरगाव या गावी हा जो अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो आहे. किती वर्ष फार पूर्वीपासूनच आहे आणि या वर्षीचा असणारा हा जो सप्ताह या सप्ताहातील ही 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. ब्रह्मलीन महंत गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज, ब्रह्मलीन ब्रह्मानंद महाराज बापू गुरुजी, तसेच ब्रह्मलीन स्वामी श्री श्यामसुंदर गुरुजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, त्याचप्रमाणे सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज, स्वामी रामानंद पुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि सखाहरी महाराज जाधव, विवेक गुरुजी मालुंजेकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने हा सप्ताह संपन्न होतो आहे. या सेवेकरिता गावातील परिसरातील अनेक गुणीजन मंडळी, ज्येष्ठ वारकरी मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. काशीनाथ महाराज टेकाळे, बाळासाहेब महाराज पवार, चंद्रकांत महाराज जाधव, मधुनंदन महाराज पवार, बापू महाराज पवार, किरण महाराज जाधव, धनराज महाराज जाधव आणि आपण सर्वजण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन या कीर्तनाच्या निमित्तानं आपल्याला करायचं आहे. संतपर अभंग आहे आणि संतांची लक्षणं या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितली. स्वामीजी महाराज ते सांगत असतात, कोण संत सहज बोलणे येतो उपदेश, दयाचे विसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. बरेच व्याख्या आहेत सहज बोललेले, आम्ही लिहून घेतले. ते सांगतात, जो लोकांकडून आपली पूजा करून नाही घेत,
लोकांकडून आपल्या स्वदेहाची पूजा करून नाही घेत, लोकांना देवपूजेला लावतो तो संत. लक्षात आलं? पूजाच करायला लावतो लोकांना, पण कुणाची? देव आहे. लक्षात आलं? वारंवार संत लक्षण करावी लागली. खरे संत कोण हे सांगावे लागले. सांगून लोकांना कळेल, न सांगितलं असतं तर मग कसं? विषय एवढाच आहे, तुकाराम महाराज उगीच कोणालाही संत म्हणणार नाहीत, कुणालाही सोयरा म्हणणार नाही. संतांना सोयरा म्हणतील, पण आडनावाचा संत नाही. केवळ काव्य करतो म्हणून संत, कीर्तन करतो म्हणून लगेच त्याला संत म्हणतील, किंवा संतांचा आप्त आहे म्हणून लगेच त्याला संत म्हणतील. अजिबात नव्हती ते संत करिता कविता, संतांचे ते आप्त नव्हती संत. केवळ संतांच्या पोटी जन्माला आला म्हणून संत नाही, काव्य करतो म्हणून संत नाही, कीर्तन करतो म्हणून संत नाही. त्याच्या प्रत्येक कृतीच्या मागचा उद्देश केवळ परमात्मा असेल तरच तो संत. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये त्यांचे असलेले सोयरे संतजन, त्यांची लक्षणं सांगितलेली आहेत. संतांना सोयरा म्हटलेला आहे. संतांना तुकाराम महाराजांनी सोयरा का म्हटलं असेल याचा थोडासा विचार करू. गरिबी हटाव योजना उशीर झालेला आहे. सोयरा शब्दातच सगळं जायचं चिंतन. पुन्हा तुम्ही म्हणायचे काय सोयरे हो शास्त्र, थोडं चिंतन झालं पाहिजे. व्यवहारातील माणसं कुणाला सोयरा म्हणतात याचं चिंतन ज्ञानोबारायांनी एका ओळीमध्ये केलेलं आहे. ज्ञानेश्वरीत बरीच स्थळं आहेत, पण 2 स्थळं आपण पाहणार आहोत. आता वेळेचं मर्यादा पाहतो. व्यावहारिक लोक, संसारी माणसं कुणाला सोयरा म्हणतो. आपण म्हणतो की नाही, अनेकांना काय म्हणतो, ते आमचे कोण आहे? सोयरे. पण कुणासाठी आपण सोयरा शब्द उपयोगात आणतो त्याचं चिंतन ज्ञानोबारायांनी दृष्टांतादाखल दिलेल्या ओबीमध्ये केलेलं आहे. तामसज्ञानाचं वर्णन करतात. पुढच्या विषयाशी आपला आज काही संबंध नाही आहे, फक्त त्या दृष्टांतादाखल दिलेल्या अर्ध्या ओबीचा आपला आजचा संबंध. पै स्वार्थी जय उपकरी तयाची नाम सोयरी, देह संबंध न धरे जी ज्ञान. अर्धा भाग सोडून दे. स्वार्थी जय उपकरी तयाची नाम सोयरी. व्यवहारातील लोक सोयरा कोणाला म्हणतात? जो आपल्या स्वार्थाला उपयोगी पडतो त्याला, जो आपली स्वार्थ सिद्धी करून देतो, आपल्याला मदत करतो, त्यालाच व्यवहारातील लोक काय म्हणत असतात? सोयरा. भले नात्यानं जवळच आहे, पण काडीचा उपयोग नसेल तर लोक त्याला सोयरा म्हणायला तयार नसतात. लोक म्हणतात तुमचे सोयरे भेटले होते, आणि ते जर उपयोगाचं नसेल तर कशाचं सोयरा म्हणतात की तुम्ही? हे काय आम्ही शास्त्रात थोडंच ऐकलंय, तुमच्याच तोंडातून, तुमच्याच मुखातून परंपरेनं ऐकत आलो आहोत. विठ्ठल. स्वार्थाला उपयोगी पडणाऱ्याला व्यावहारिक माणसं सोयरा म्हणतात. हे एक स्थळ व्यावहारिकांची सोयऱ्याची व्याख्या. आणि आणखी एक स्थळ आहे 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकावर भाष्य करताना अनेक ओव्या दृष्टांत दिलेले आहेत. अनेक दृष्टांत त्याच्यामध्ये सौजन्य तेथे सोयरी, रावो तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरी, वन्नी तेथे दाहक, असणे की जी उदाहरणं दिलेली आहे. यत्र योगेश्वर ते पटवून देताना ही उदाहरणं दिलेली आहे. सौजन्य तेथे सोयरी, जेथे जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, प्रीती प्रेम आहे, तेथे सोयरी काय? याचाच अर्थ जो प्रेम करतो तो सोयरा. समोर आहेत. या 2 व्याख्येला धरून तुकाराम महाराजांनी संतांना सोयरा का म्हटला असावा याचा थोडक्यात विचार आपल्याला करायचा. पहिली व्याख्या आहे, जो आपल्या स्वार्थाला उपयोगी पडतो त्याला काय म्हणतात? सोयरा. आपण व्यवहारात कोणाला सोयरा म्हणतो? जो आपल्या स्वार्थाच्या कामाचा आहे, आपल्या उपयोगी पडतो, आपल्याला मदत करतो. आमचे वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल बाबा घुले ते सांगा, सोयरा कोण? आपली सोय पाहतो तो सोयरा. ही व्याख्या दोन्हीकडे लावतो. व्यावहारिक बस आपली सोय पाहतो तो सोयरा, आणि कायमची सोय आपली करून देतो बोधाच्या द्वारे तो सोयरा. विठ्ठल. पहिली जी व्याख्या आहे, स्वार्थाला जो उपयोगी पडतो तो सोयरा, त्याला धरून तुकाराम महाराजांनी संतांना सोयरा का म्हटला असावं त्याचा थोडक्यात विचार आपल्याला करायचा. जो स्वार्थाला उपयोगी पडतो तो सोयरा, अशी जर व्याख्या असेल आणि तुकाराम महाराजांनी संतांना जर सोयरा म्हटला असेल तर तुकाराम महाराजांचा असा कोणता नेमका स्वार्थ आहे की ज्या स्वार्थामध्ये संत उपयोगी आहे? काही
काहीतरी स्वार्थ पाहिजे आणि त्या स्वार्थाला संत काय करतात, मदत करतात. तो स्वार्थ साधून देण्यामध्ये हेतू आहेत, कारण आहेत, निमित्त आहेत. म्हणून तुकाराम महाराजांनी संतांना सोयरा म्हटलं असलं पाहिजे. मग तुकाराम महाराजांच्या जीवनातील स्वार्थ पाहावा लागेल आपल्याला. तुकाराम महाराजांचं समग्र चरित्र आपण अनेक वार चिंतन केलं तर तुकाराम महाराजांच्या जीवनात तर कोणताच स्वार्थ दिसत नाही. पराकोटीचं निस्वार्थी जीवन कोणाचं दिसतंय? तुकाराम महाराजांचं. एवढ्या त्यांचा जो पिढ्याना पिढ्या चालत आलेला जो व्यापार होता, त्यांनी ते सगळे खतपत्र काय केली. दुष्काळी अटीला द्रव्य निलामान स्त्री एकांना अन्न करीत आले. महाभयंकर दुष्काळ पडला. त्या काळात त्यांच्या वाट्याला आलेली खतपत्र त्यांनी काय केली? पहिली कर्जमुक्ती करणारे सावकार तुकाराम महाराज आहे. कर्जमाफ मुक्ती, डायरेक्ट मुक्ती. सगळी खतपत्र 2-4 बैलगाड्या त्यांच्या वाट्याला आलेला. कान्होबाराय म्हटले, तुला झालं वैराग्य म्हटले, माझं कसं होईल? ते त्यांच्या वाट्याला त्यांच्या देऊन सुद्धा 2-4 बैलगाड्या वाट्याला आल्या. 2-4 बैलगाड्या लोकांची शेती त्यांच्याकडे गहाणा असेल सगळी बुडवली होती. एवढं उपकारी जीवन तुकाराम महाराजांचं दिसतंय, स्वार्थाचा अंश देखील दिसत नाही. मग ज्या तुकाराम महाराजांच्या जीवनात कोणताच स्वार्थ नाही, त्यांचा स्वार्थ साधून देण्यामध्ये कारण असलेल्याला सोयरा म्हणतात. ही व्याख्या जुळते कुठे? गोष्ट अशी आहे, तुकाराम महाराजांचं जीवन व्यावहारिक पातळीवर तुकाराम महाराजांचा स्वार्थ, काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा पंढरीनाथ अवघा माझा पंढरीनाथ. काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा पंढरीनाथ अवघा पंढरीनाथ अवघा माझा पंढरीनाथ. अवघा माझा पंढरीनाथ. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्यातही काम आहे, आमच्यातही क्रोध आहे, आमच्यातही लोभ आहे आणि आम्ही देखील स्वार्थी आहोत. पण आमच्या कामाचा, क्रोधाचा, लोभाचा आणि स्वार्थाचा एकमेव विषय झालेला आहे, तो म्हणजे पांडुरंग विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता. त्यांच्या कामाचाही विषय नारायणाचा, त्यांच्या क्रोधाचाही विषय नारायणाचा. त्यांच्या अंतःकरणात लोभ जरी निर्माण झाला, म्हणजे माझे लोभी नि लोभी, माझ्या लोभानं जे लोभी आहे, लोभाचाही विषय पांडुरंग आणि स्वार्थाचा देखील विषय पांडुरंग. तुकाराम महाराजांचा स्वार्थ काय? पांडुरंग. तुकाराम महाराजांचा स्वार्थ असलेला पांडुरंग तो पूर्ण करून देण्यामध्ये संत हे महत्वाचे घटक असल्यामुळं तुकाराम महाराजांनी संतांना सोयरा म्हटलं. पाय आठविती विठोबाचे विठोबाचे पाय आठविती विठोबाचे विठोबाचे पाय आठविती विठोबाचे सज्जन सांगाती कोण? पाय आठविती विठोबाच्या चरणाचं नित्य ध्यान करणारे जे संत ते आमचे कोण आहेत? सोयरे. तुकाराम महाराजांचा स्वार्थ आहे पांडुरंग, आणि त्या पांडुरंग रूपी स्वार्थाला पूर्ण करून देणारे कोण आहेत?
संत ज्या ज्या महापुरुषांना त्या पांडुरंगाचं साक्षात्कार दर्शन झालं त्या सगळ्यांनी या पांडुरंगाच्या दर्शनाचं मूळ कारण सांगत असताना संतांनी कृपा केली हेच कारण सांगितले. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती. जन्मालो त्याची आजी फळ झाले साचे. काय कारण? आम्ही जन्माला आलो त्याचं साचं फळ आज आम्हाला प्राप्त झालं म्हणजे भगवत दर्शन घडलं. काय कारण त्या भगवत दर्शनाचं? तुम्ही सांभाळलेले सगळ्या महापुरुषांनी आपल्याला घडलेल्या भगवत दर्शनाचं कारण सांगत असताना संतांनी कृपा केली हेच कारण सांगितले. संत कृपेशिवाय भगवत दर्शन घडू शकत नाही. म्हणून पांडुरंग रूपी स्वार्थ साधून देण्यामध्ये संत हे अतिशय महत्वाचे घटक आहेत. यामुळेच स्वार्थी जे करी तयाची नाम सोयरी या न्यायाने तुकाराम महाराजांनी संतांना काय म्हटलं? सोयरा म्हटलं. गोष्ट खरी अशी आहे पहा, जीवाचा मुख्य प्रमुख असलेला सोयरा तो म्हणजे पांडुरंग. देव सोयरा 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 जीवाचा प्रमुख सोयरा कोण आहे? देव. त्रिवार सांगितलं देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा दिनाचा सोयरा. संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. तो पांडुरंग सोयरा आहे. सदा माझे डोळे जोडो तुझ्या मूर्ती रखुमाईच्या पती सोयरी. तो देव हा प्रमुख सोयरा आहे जीवाचा. आणि त्या देवरूपी सोयऱ्याशी सोयरी करून देणारे महत्वाचे घटक कोण आहेत? संत. त्या देवाशी सोयरी संतांमुळेच होते. तेच मध्यस्थी आहे या जीवाची सोयरीक देवाशी करून देण्यामध्ये. सोयरीक जमवणारे म्हणजे सोयरीक जमवणारे काही लोक असतात. संत हे सोयरीक जमवणारे. पण कुणाची सोयरीक? कुणाशी? जीवाची सोयरीक देवाशी. त्या देवाशी सोयरीक करून देणारे महत्वाचे घटक कोण आहेत? संत आहेत. म्हणून संतांना तुकाराम महाराजांनी काय म्हटलं? सोयरा. जे जे घटक देवाशी सोयरीक करून देण्यात सहाय्यक आहेत त्या सगळ्यांना तुकाराम महाराजांनी सोयरा म्हटले. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी पक्षी सुस्वरी आळविली. ते कसे काय सोयरे? तर गोष्ट अशी भगवत प्राप्तीची साधना एकांतात करण्यामध्ये यांचा मोठा काय आहे? सहभाग आहे. यांच्या सानिध्यात राहत असताना भजन चांगल्या रीतीने घडतो. येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगाये. म्हणून या वृक्षवेली सुद्धा काय आहे? सोयरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी सुस्वरे आळविली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी
विचरण करणारे प्राणी पक्षी हे देखील आमचे गुण आहेत, सोयरे. कोणत्या न्यायानं सोयरं म्हटलं त्यांना? देवाशी सोयरी करून देण्यामध्ये यांचाही काय आहे? हातभार आहे. श्री गुरूंनाही सोयरा म्हटलं. सद्गुरु सायरी खा सोयरा सज्जन ज्ञानोबा आहे. आपण एक सोयरी केली की त्या सोयऱ्याचे पहिले सोयरे आपले नव्यानं काय होतात? सोयरे होतात. सोयरी केलं सोयरी काय होते? वाढते. कुठं? व्यवहारात. नवीन सोयरी झाली ह्या उन्हाळ्यात की त्या पाहुण्याचे पहिले सगळे पाहुणे आपले काय होऊन जातात? सोयरेच होऊन जातात. सोयरी केली सोयरी पाड. हे असो विस्मो दातारा तू होसी जयाचा सोयरा सोयरिकीची व्यवहारा मुकेची. ज्ञानोबा आहे निवृत्तीनाथ महाराजांचं आपल्या श्रीगुरूंचं वर्णन करतात. हे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजा, आपण ज्याचे सोयरे होतात म्हणजे आपण ज्याचा अंगीकार करतात, तुमच्याशी ज्यांचा संबंध येतो, सोयरिकीच्या व्यवहारा मुकेची तो जो जगेशी जुनाट सोयरी, जगाशी त्याची असलेली सोयरीगत तुटते आणि केवळ एकमेव सोयरा त्याला जोडला जातो, तो म्हणजे पांडुरंग विठ्ठल. त्याला म्हणतात सोयरा. ही एक व्याख्या. आणि सौजन्य तेथे सोयरी जो प्रीती करतो, जो आपल्यावर प्रेम करतो, तो सोयरा. या न्यायाने ही संत कोण आहेत? सोयरे. व्यवहारातील लोक भले एकमेकांवर प्रेम करताना आपल्याला दिसत असले तरी देखील ते प्रेम जे आहे ते स्वार्थमूलक आहे. हा त्याच्यावर करतो म्हणून तो त्याच्यावर करताना दिसतो. लक्षात? व्यवहारात लोक म्हणत असतात नाही नाही त्यांचं आमच्यावर फार प्रेम आहे, थोडंसं देवाणघेवाण बंद करा मग लक्षात येईल. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही. अंतकाळीचं कोणी नाही. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठो हरा, तो खरा सोयरा आहे त्याला धरत नाही. अंतकाळीचा खरा सोयरा विठो आहे त्याला धरत नाहीत. दुसऱ्यांना सोयरा म्हणून धरतात, त्या अंतकाळाकडे घेऊन जातात. लक्षात आलं तर पहा. नाही तर आता काय जेवायला नाही, जेवून आले असं 8 ते 10 जेवण अगोदर बरे. तर त्या मानाने लोक येतात बरेच. पूर्वी 9 ते 11 असायची, त्यावेळेस यायचे लोक. आता काळ थोडा बदलला. आता 7 ते 9 कीर्तन केलेली बरी राहत. तुमचंच गाव राहिलंय का ठेवायचंय ते? पूर्वी अशी कीर्तन होती म्हणून बघायला सगळंच मोडीत काढायला नको म्हणून ठेवलंय की काय? होतील पुढच्या वर्षी होणारच आहे. सगळे मंडळी 4-4-6 जणांनी एकत्र येऊन पंगत केली. 7 ते 9चा लाभ सांगता. आमचं सोडून द्या. एखाद दिवस आम्हाला वर्षभरातून 1-2 कीर्तन 2-3 कीर्तन अशी करावी लागतात उशिराची. त्याच्यात तुमचं गाव आहे. बाकी 7 ते 9 झालेले. आमचा विषय सोडून द्या. तरुण मंडळी वाढण्याच्या निमित्तानं, सेवेच्या निमित्तानं एकत्रित येतात. ज्या लोकांच्या पंक्ती आहेत ते सगळी लोक कुटुंब काय होतात? एकत्रित येतात. थोडा एकोपा काय होतो या निमित्तानं वाढतो. ज्या गावात 7 ते 9 आता अलीकडच्या काळात त्यांनी सुरू केले त्यांना विचार त्याचा बराच चांगल्यापैकी काय आहे लाभ आहे. विठ्ठल प्रेम करतो तो सोयरा. व्यवहारात लोक एकमेकावर प्रेम करतात पण ते सापेक्ष आहे, काही स्वार्थमूलक आहे. त्याच्या पुढे अशी काहीतरी इच्छा आहे, अपेक्षा आहे. सापेक्ष प्रेम. पण निरपेक्ष प्रेम करणाऱ्यामध्ये सगळ्यात एक नंबर कोणाचा? करी लाभावीण ऐशी कळवळ्याची जाती. करी लाभावीण प्रीती करी पण कशी? लाभावीण. लाभावीण प्रीती करणारा एकमेव घटक आहे ते म्हणजे संत. म्हणून सौजन्य तेथे सोयरी ज्ञाने देखील संत कोण आहे? सोयरी आहे. तुकाराम महाराजांनी आपल्या स्वार्थाला उपयोगी पडणारे किंवा आपल्यावर प्रेम करणारे ह्या ज्या व्याख्या आहेत या व्याख्येनुसार संतांना काय म्हटलं? सोयरा म्हटलं. ठीक आहे, इथपर्यंत आपण तुकाराम महाराजांनी संतांना सोयरा म्हटलं. दुसऱ्याला कोणालाही ते सोयरा म्हणणार नाही. ते माझे सोयरे सज्जन सांगत पाय आठविती विठोबाचे. तुकाराम महाराज संतांना सोयरा म्हणतात. पण असं दिसून आलं तुकाराम महाराज संतांना सोयरा म्हणतात पण त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचा ते सन्मान करतात, त्यांनाही मान देतात. कोणीतरी विचारलं तुम्ही जर सगळ्यांनाच मान देतात तर मग सगळ्यांनाच सोयरा म्हणा, नाहीतर मग केवळ संतांनाच सोयरा का म्हणतात? मान सन्मान तर सगळ्यांचाच करतात. कोणाचाही मत्सर करत नाही तुम्ही. कोणी जीवाचं न घडू मत्सर. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण सर्व भूती पाहे एक वासुदेव कुसोनी ठावा. त्याचं सगळे
मान देताना तुम्ही दिसता, कोणाचा अपमान वगैरे करत नाही. मग हे असं कसं? सगळ्यांना सोयरा का म्हणत नाही? ते म्हटले नाही, सोयरा मी फक्त कोणाला म्हणणार? संतांनाच म्हणणार. बाकीच्याला मान ते म्हणले हेरा मान विधी पाळणार. बाकीच्यांना जो मान आम्ही देतो ते विधीचं पालन. शास्त्राज्ञ आहे बुवा सगळ्यांमध्ये, भूतमात्रामध्ये, सगळ्या प्राणी मात्रामध्ये भगवत भाव असावा. या नियमाचं पालन सोयरा मात्र कोणाला म्हणणार? ते फक्त संतांना सोडून कोणाला सोयरा म्हणत नाही. इथपर्यंत आलो. तुकाराम महाराज संतांनाच सोयरा म्हणतात इथपर्यंत आम्हाला कळालं. पण तुकोबाराय, तुम्ही ज्यांना सोयरा म्हणतात ते संत नेमके कसे? अभंगाचं सोयरा म्हणतात त्या सोयरा असलेल्या संतांची लक्षणं सांगतात. आम्हा सोयरे हरिजन. आमचे सोयरे कोण? हरिजन. हरिजन म्हणजे संत. हरिजन हा शब्द संतवाचक आहे. हरिजना सवी भेटी न हो अंग संगी तुटी. हरिजन म्हणजे संत. हरिजनाची कोणा न घडावी निंदा. साहत गोविंदा नाही त्याचे. हरिजन म्हणजे संत. अवघे हरिजन मिळवणी आले रावळा. हरिजन म्हणजे संत. तुकोबाराय म्हणतात आमचे सोयरे कोण? संत. आम्हा सोयरे हरिजन. पण कशा आहेत ते? जनी भाग्य निकिंचन. पुढचा सगळा भंग. 2.5 चरण 3.5 चरण. आम्हा सोयरे हरिजन एवढे शब्द जर सोडले पहिल्या चरणाचा पूर्वार्ध, तर बाकीचा सगळा अभंग त्या संतजनांची लक्षणं सांगणार. कशा संतांना तुकाराम महाराज सोयरा म्हणतात? उगीच कोणालाही सोयरा म्हणत. पहिलं लक्षण सांगितलं, जनी भाग्य निकिंचन. याचा अर्थ सांगण्यापूर्वी सांगून ठेवतो, हा अर्थ आपल्याला विपरीत वाटण्याची शक्यता. असं कुठं असतं असं आपल्याला वाटतं. अर्थ उलटा नाही आहे. आपल्या समजुती उलट्या झालेल्या आहेत, त्यामुळे ती सुलट असलेलं उलट दिसतं. आता इथे एवढी माणसं आहे, त्याच्यातील एखादा खाली डोकन वर पाय करील, तो काय म्हणेल? असं कुठं असतं का? कीर्तनकारही उलटे, टाळकरी उलटे, सगळी माणसं उलटी झाली. उलट कोण आहे? तू. भंगाच्या अर्थ उलटे नाही, आपले डोके उलटे झालेले आहेत. तरी सांगतो हा अर्थ उलटा वाटण्याची शक्यता आहे. तुम्ही म्हणाल असे कुठं संत मिळतील? तुमचं भाग्य नसेल त्यांना भेटण्याचं, म्हणून काय झालं? काय नाहीत का संत? जनी भाग्य निकिंचन. जन असाही पाठ आहे, पण जनी सप्तमी एकवचन, अर्थाच्या दृष्टीने जवळचं. जगामध्ये त्याचा अर्थ काय? जनी भाग्य निकिंचन. जगामध्ये निष्कांचनता, निर्धनता, दारिद्र्य अवस्था यालाच जे भाग्य मानतात, असे संत जन आमचे सोयरे. कळलं का काही? परत सांग. निष्कांचन अवस्था, निर्धन अवस्था,
दारिद्र्य अवस्था, द्रव्यहीनता, याला जे काय म्हणतात नाही, मानतात ते संत आमचे सोयरे. म्हणणं मान्यात फरक, म्हणायला तर कोणी म्हणेल. सोने रुपया महामूर्ती की समान, मान्यात मान्यात. तुकाराम महाराज म्हटले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आम्ही त्याच्यात आणखी एक अक्षर घालू इच्छितो शब्द, त्याचीच वंदावी पावले. विठ्ठला मस्तक सर्वश्रेष्ठ दिनगी देवानं आपल्याला दिलेले सर्वेश गात्रेश शिरप्रधान शिर सर्वांगा प्रमाण. तुकाराम हे शिर उगीच कुठेही टेकू नका. जिथं टेकवायचं ते पाय चिखलात भरलेले नाहीत हे पहा, नाही तर चिखल डोक्याला लागेल. म्हणण्यात आणि मानण्यात काय आहे? म्हणायला कोणी म्हणेल दारिद्र्य अवस्था हेच भाग्य आहे, कोणी म्हणेल. वाक्य पाठ केले की म्हणता येत. तिला मुलं भाषण पाठ करत असतात. अगदी आता गांधीजी सुभाष बाबूच बोलतात असं वाटतं, पण पाठ केलं असतं. तसंच आहे की नाही? कोणी म्हणू शकत ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, त्या जगासाठी सगळी मारामारी. त्या तुलसीदासांनी असं म्हटलं, कलियुगामध्ये बोलण्यात लोक एवढे पटाईत होतील, फटफट फटफट बोलतील. हे सगळं जगत काय आहे? मिथ्या आहे. पण एक पैशासाठी आपल्या सख्या भावाचा गळा कापतील. ज्यांची मान्यता अशी आहे की दारिद्र्य हेच भाग्य आहे, असे संत आमचे सोयरे आहेत. जगाच्या समजुतीच्या पूर्ण उलट अर्थ. आता सापडेल का संत? संतांना देखील आता तो मज व्हावा, तो मज व्हावा